नमस्कार मित्रांनो, राज्यसभेच्या उमेदवारीचा पेच सुटला. छगन भुजबळ हे उमेदवार राहणार, तटकरे यांचे संकेत. काय आहे ही छगन भुजबळांची बातमी? आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत. चला तर मग, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर निवडणूक जाहीर झाली असून या जागेसाठी सोमवारी दुपारी 3 वाजेनंतर उमेदवारी अर्ज भरायचा आहे, म्हणजेच आज. अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव अंतिम झाल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहेत. भुजबळांच्या नावासाठी सर्वजण आग्रही असल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. माजी खासदार नवनीत राणा यांनी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यांचा फोटोही त्यांनी फेसबुकवर टाकलाय, ज्यामुळे नवनीत राणा यांचे नाव जाहीर होईल असं बोललं जात होतं. परंतु तटकरे यांनी राणा यांना उमेदवारी नसतील असं जाहीर केलं आहे. राज्यसभेचे उमेदवार फायनल करण्याबाबत कोर कमिटीची बैठक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी सुरू आहे. उमेदवारी अर्ज करण्यासाठी उद्या सोमवारी दुपारी 3 वाजेनंतर मुदत होणार आहे. कोर कमिटीच्या या बैठकीनंतर रात्री उशिरापर्यंत सुनेत्रा पवार उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे. या बैठकीला कोर कमिटीचे सदस्य सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, समीर भुजबळ यांच्यासह बैठकीला दिग्गज नेते मंडळी हजर आहेत. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे. त्यामुळे कोर कमिटीच्या या बैठकीनंतर रात्री उशिरापर्यंत सुनेत्रा पवार उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता असल्याची सर्वांचं लक्ष त्याकडे लागले आहे. परंतु राष्ट्रवादीमधील नेतेही छगन भुजबळ यांच्या नावासाठी आग्रही असल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तेच उमेदवार असू शकतात. छगन भुजबळ हे दिल्लीला गेल्यावर येवला विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त होणार आहे. या रिक्त जागेवर पुन्हा समीर भुजबळ यांना संधी देण्यात यावी व माझे मंत्रिपद त्यांना द्यावे अशी भूमिका छगन भुजबळ यांची आहे. समीर भुजबळ यांना आमदारकी मिळू शकते, परंतु मंत्रिपद मिळण्याबाबत शंका आहेत. भुजबळांबरोबरच तडजोड न झाल्यास समीर भुजबळांना दिल्लीला पाठवले जाऊ शकतात. दोन्ही तडजोड न झाल्यास उमेश पाटील, अविनाश आदिग, वैशाली नागवडे यांच्यापैकी एकाचं नाव फायनल केलं जाऊ शकतं. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.